श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजचा दिवस अत्यंत पवित्र, अत्यंत शुभ, कारण आज गुरुवार आणि त्याचबरोबर दत्त जयंती, श्री दत्तात्रेयांचा अवतार दिन. असा योग शतकानुशतके क्वचितच येतो. आजच्या दिवशी देवाचे नामस्मरण, पूजा, दत्ते सेवा केल्यास आयुष्यातील अडथळे कमी होतात आणि गुरुचरित्रात देखील हे सांगितलेलं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आज दत्त जयंतीच्या दिवशी काय करावे, काय करू नये, घरात कोणते विशेष उपाय करावे आणि सर्वात महत्त्वाचे, आज रात्री झोपण्यापूर्वी दत्त महाराजांची कोणती सेवा करावी. रात्रीचा अत्यंत तेजस्वी चमत्कारिक मंत्र जो नुसता नाव घेतला तरी आयुष्यातील संकटे दूर करतो. तर चला सुरुवात करूया दत्त जयंती विशेष या दिव्य अशा प्रवासाला. आजचा दिवस दत्तभक्तांसाठी पर्वणी असते. दत्तात्रेय हे त्रिदेवांचे रूप, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा एकत्र अवतार. त्यांच्या पूजेमुळे नोकरी व्यवसायातील अडथळे दूर होतात, शत्रू शांत होतात, वाईट नजर, नकारात्मक शक्ती नष्ट होतात, घरातील वास्तुदोषाचा प्रभाव कमी होतो, संतान सुख, मनशांती आणि आर्थिक स्थैर्य वाढते. दत्त जयंती हा दिवस म्हणजे फक्त पूजा नाही, हा दिवस आहे कर्मातून दैवी शक्ती जागृत करण्याचा. आज गुरुवार असल्यामुळे, दत्त जयंती असल्यामुळे प्रत्येक कृतीचे फळ अनेक पटीने मिळते. आज आपल्याला पिवळ्या रंगाचे जे फुलं असतात, पिवळ्या रंगाची मिठाई, पिवळ्या रंगाचे वस्त्र हे दत्तगुरूंना अर्पण करायचे. आपल्या गुरूंना देखील अर्पण करू शकता. शक्य असल्यास दिवसभरामध्ये संध्याकाळी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा उंबराच्या झाडाला नमस्कार करावा. दत्त महाराजांनी उंबराला अत्यंत पवित्र स्थान दिलेलं आहे. घरात दिवा लावा, तुपाचा दिवा आवर्जून लावावा. त्याचबरोबर आज काहीतरी दान केल्यास 100 पटीने फळ मिळते अशी मान्यता आहे. गुरुचरित्राचे पठण आवर्जून करावे. गुरुचरित्रातील आज 14वा अध्याय आणि 18व्या अध्यायाचे पठण जे आहे तर ते आवर्जून करायचे असते. आज काय करू नये तर दत्त जयंती गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा आणि मार्गशीर्षाचा दुसरा गुरुवार, माता लक्ष्मीचा प्रसन्न करून घेण्याचा आजचा दिवस, त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीची जयंती, अशा अनेक जे शुभयोग आहेत तर ते आज जुळून आलेले आहे. आजच्या दिवशी घरामध्ये ह्या गोष्टी आवर्जून आपल्याला टाळायच्या आहेत. घरात भांडण, राग किंवा वाईट शब्द अजिबात काढू नका. आजचा दिवस शांततेत घालवा. मद्य, मांसाहार, कांदा, लसूण खाणे टाळावा. हे दैवी शक्ती कमी करतात. आपल्या गुरूंची निंदा करू नका. दत्त गुरु जे आहे तर ते गुरूंविषयी नकारात्मक बोलणे आज अत्यंत जे आहे तर ते टाळावे. दत्त ऊर्जा रात्री द्विगुणा, रात्री 2 पट वाढते. रात्री मन शांत असते, वातावरण स्थिर असते आणि दैवी ऊर्जा अवतीभोवती फिरत असते. आज रात्री म्हणजेच इच्छा पूर्ण होण्याची रात्र, अडथळे विघटित होण्याची रात्र, दान धर्माचे फळ मिळण्याची रात्र, शत्रू नष्ट होण्याची रात्र. म्हणून आज रात्री विशेषतः दत्त सेवा करणे अत्यंत शुभ असते. आज आपल्याला रात्री ह्या काही सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या आहे. या सेवा जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर ते होईल. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका. पहिली सेवा काय आहे तर दत्तांना आपल्याला दिवा जो आहे तर तो अर्पण करायचा आहे. झोपण्यापूर्वी एका प्लेटमध्ये तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. दिवा दत्तांच्या फोटोसमोर किंवा गुरुचरित्रासमोर ठेवा आणि म्हणावे, जय जय रघुवीर समर्थ, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दुसरी सेवा काय करायची आहे तर उंबराचे एक पान आपल्याला अर्पण करायचे आहे. उंबराचे पान दत्तांना अत्यंत प्रिय आहे. पान नसेल तर मनातून अर्पण करा. फळ असते तर ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. तिसरी सेवा, श्री दत्त मंत्रांचा जप करा. हा मंत्र रात्री विशेष प्रभावी असतो. ओम श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः किमान 11 वेळे, 21 वेळेस तुम्ही जर शक्य असेल 108 वेळेस जरी जप केला तरी चालेल. गुरुचरित्रातील आज 14वा अध्याय आणि 18व्या अध्यायाचं पठण करावं. नुसतं जरी पठण केलं तरी आपल्या पापाचं क्षलन होतं. दत्तांना आपली समस्या सांगणे, जिथे तुमच्या श्रद्धेने विश्वास तिथे दत्त तितकीच कृपा करतात. दत्तांना आपल्या मनात जे काही आले ते नक्की सांगावं. दत्त महाराज, मला माहीत आहे की तुम्ही सर्व जाणता. माझ्या यथाशक्ती मी सेवा करत आहे. आता तुमच्या कृपेने माझे अडथळे दूर करा, अशी प्रार्थना आवर्जून करावा. आजच्या रात्री विशेष एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. आजच्या रात्री जर दत्त जयंतीला तुम्ही हा मंत्र म्हणला तरी घरातील संकटे दूर होतात, घरातील बाधा नष्ट होते, नकारात्मक शक्ती दूर होते, आर्थिक स्थितीत सुधारणा होते, शत्रूंचा त्रास कमी होतो, मनाला शांती मिळते, घरातील ग्रहदोष शांत होतात. फक्त हा मंत्र 5 मिनिटे जरी तुम्ही ऐकलात किंवा
फक्त तुम्ही म्हटलात तरीसुद्धा तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो आपल्याला होणार आहे. रात्री झोपताना महाराजांना सांगा की झोपण्यापूर्वी ईश्वर डोके ठेवू नका. अगोदर डोळे बंद करून तीनदा म्हणा, दत्त महाराज माझ्यासोबत आहात, माझ्या घराचे रक्षण करत आहेत. हे केल्याने मन स्थिर होते आणि दैवी शक्ती तुमच्या अवतीभोवती संरक्षण कवच निर्माण करत असतात. त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला सर्वात प्रथम डोळे बंद करून आपले दोन्ही हात एकमेकांवरती घासायचे, आपल्या तोंडावरनं फिरवायचे आणि त्यानंतर दत्तगुरूंची मूर्ती जी आहे किंवा फोटो जो असेल तर तो आपल्या डोळ्यांसमोर आणून आपल्याला हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे. मंत्र अशा पद्धतीने आहे, ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. या मंत्राचं आपल्याला 11 वेळेस पठण जे आहे तर ते करायचं आहे. हा मंत्र जर तुम्हाला शक्य असेल तर मग तुम्ही 108 वेळेस म्हणजेच एक माळ करू शकता. 21 वेळेस, 51 वेळेस तुम्हाला जेव्हा टाईम भेटेल तेव्हा तुम्ही रात्री हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे. जर तुम्ही आज ही सेवा केली तर उद्या सकाळी तुमच्या आयुष्यात सूक्ष्म पण सकारात्मक बदल घडतील. मन प्रसन्न होईल, घरात शांतता जाणवेल, आर्थिक विषयातील अडथळे कमी होतील, कामात अचानक वेग येईल, नुसत्या चेहऱ्यावर तेज येईल, वाईट विचार, नैराश्य गायब होईल. दत्त महाराजांची कृपा अशीच शांत पण प्रभावी अलौकिक असते. आजचा दिवस फक्त पूजाविधी किंवा अंधश्रद्धा नाही तर हा दिवस आहे आपल्या श्रद्धेचे सामर्थ्य जागृत करण्याचा. दत्त महाराजांना फार काही नको, नुसती श्रद्धा, प्रेम आणि आपल्या मनाची प्रामाणिकता. आज गुरुवार, दत्त जयंती, जीवन बदलणारी ऊर्जा आहे. आज रात्री त्यांचे नाव घ्या, भक्तीत बुडून जा, मग पहा दत्त महाराज तुमच्या घरात कसे दरवर्षी नव्हे तर दररोज नांदायला लागतात ते. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असाच व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.